जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे माझ्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये. आज वातावरण खूप भारी आहे. नाहीतर इथं प्रयागराजमध्ये खूप म्हणजे खूप गरमी असते. स्वयंपाक मी सकाळीच बनवलेला होता, का तर स्वराच्या स्कूलसाठी टिफिन लागतो आणि श्री पण नंतरनं खूप दमवतो. तर माझा स्वयंपाक सगळा तयार होता. तर मग हे आले होते, ह्यांच्यासाठी चहा बनवत होते. मला सगळी विचारतात, तुला मुलांच्या सोबत सगळं ॲडजस्ट होतं का? तर होऊन जातं, एकदा सवय पडल्यावर काय नाही वाटत. आणि आपली पोरं आपल्याला सांभाळायला येतात, दुसरी कोण नाही येत सांभाळायला. श्री उठायच्या आधी सगळी कामं आवरून घेते मी, मग नंतरनं तो करून नाही देत मला. तर चला नाश्ता करून घेऊया. स्वरा पण स्कूलवरून आली होती, तर तिचं चालू होतं जेवण. मग काय पोरांना चारलं, मी पण जेवून घेतलं. ह्यांना होणार होतं लेट, थोडं काम होतं त्याच्यामुळे लेटच येणार होते हे. मग काम आवरून घेतलं. त्यात श्रीला आलती झोप, तो मला करून दिन झालता काही काम, नुसता पायात येत होता. बघा किती दमवतोय. ती इथं गरमी आहे त्याच्यामुळं मी शर्ट घातला नव्हता त्याला. मग त्याला काय नंतरनं मोबाईल दिसला, आला पळत मोबाईलकडं. तर बघतोय बघा कसा, मम्मा काय चालू केले. त्याला पण येतात बरं फोजच द्यायला. काम आवरून घेतलं, मुलांना झोपवलं. तर बघा पाऊस किती मोठ्यानं पडतोय. तर अनेकदा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.